हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजेच WRE. तर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण युनिट नंबर 1 मध्ये आहोत. युनिट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू इरिगेशन अँड हायड्रोलॉजी. तर लास्ट लेक्चरला आपण इरिगेशनच्या रिलेटेड सर्व कन्सेप्ट पाहिले होते. ठीक आहे, इरिगेशन प्रोजेक्टचे टाइप सुद्धा पाहिले होते वेगवेगळ्या बेसिसवर. त्यानंतर आपण हायड्रोलॉजीची डेफिनेशन, हायड्रोलॉजिकल सायकल पाहिली होती. ठीक आहे, डिटेल मध्ये पाहिली होती. आता बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज रेनफॉल. रेनफॉल म्हणजे काय, रेनफॉल मेजरमेंट करण्याकरता कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतात, कोणत्या कोणत्या टाईपचं इन्स्ट्रुमेंट वापरतात ते आपण इथे पाहणार आहोत. ओके, चला मग बाळांनो हे टॉपिक लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण या लेक्चर मध्ये काय पाहतोय. ओके, चला सर्वात प्रथम तर हे समजून घेऊ व्हॉट इज रेनफॉल. रेनफॉल म्हणजे काय. रेनफॉल इज द डेप्थ इन mm of water that would stand on the surface of the earth if it is not lost in any manner like evaporation, absorption. ज्यावेळी पाऊस पडतो तर पाऊस पडल्यानंतर जर समजा अर्थ सरफेसवर जितक्या डेप्थचं पाणी येतं mm मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये, जितके mm पाण्याची हाईट होईल, जर त्या पाण्याचं कुठलंच इव्हॅपोरेशन झालं नाही, ऍब्सॉर्प्शन झालं नाही, पर्कोलेशन झालं नाही, तर त्या वॉटरची जितकी हाईट होईल ना, द डेप्थ ऑफ वॉटर, त्या डेप्थ ऑफ वॉटरला म्हणतात रेनफॉल. म्हणजे पावसाचं पाणी जमिनीवर पडलं, जमिनीवर पडल्यानंतर त्याची काहीतरी डेप्थ असेल ना. पूर्ण जर पाणी साचवून ठेवलं तर त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन नाही झालं, पर्कोलेशन नाही झालं, ऍब्सॉर्प्शन नाही झालं, तर त्या वॉटरची काहीतरी डेप्थ असेल. त्या डेप्थला जर mm आणि सेंटीमीटर मध्ये मोजलं तर त्या डेप्थला म्हणतात रेनफॉल. मग रेनफॉल डाटा तुम्ही कधी जर ऐकला असेल तर असं ऐकला असेल 510 mm, 520 mm वगैरे वगैरे. MM मध्ये मोजतात जनरली, कधी कधी सेंटीमीटर मध्येही मोजतात. मग बघा बाळांनो, रेनफॉल इज नथिंग बट डेप्थ इन MM और सेंटीमीटर विच दॅट वुड स्टँड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इफ इट इज नॉट लॉस्ट इन एनी मॅनर आयदर बाय इव्हॅपोरेशन, ऍब्सॉर्प्शन और पर्कोलेशन. जर पावसातून पडलेलं जे पाणी आहे, रेनफॉल मधून जे पाणी पडलं, त्या पाण्याचं जर इव्हॅपोरेशन झालं नाही, ऍब्सॉर्प्शन झालं नाही, पर्कोलेशन झालं नाही, तर त्या वॉटरची जी डेप्थ आहे, जी आपण MM मध्ये मोजतो, त्या डेप्थला म्हणतात रेनफॉल. कळालं? लिहून घ्या बाळांनो. मग रेनफॉल इज नथिंग बट द डेप्थ इन MM और सेंटीमीटर ऑफ वॉटर दॅट वुड स्टँड ऑन द अर्थ सरफेस इफ इट इज नॉट लॉस्ट in any manner like evaporation, absorption, percolation, etc. ओके, आलं लक्षात? मग लक्षात ठेवा, जेव्हा रेनफॉल होतो ना, तेव्हा आपण आहे ना त्या वॉटरला कॅप्चर करतो. कॅप्चर केल्यानंतर त्याची काहीतरी डेप्थ होते, जी आपण MM किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो. पण लक्षात ठेवा, ही डेप्थ मोजताना वॉटर कुठेही लॉस झालं नाही पाहिजे. आयदर इव्हॅपोरेशन, ऍब्सॉर्प्शन, पर्कोलेशन असं इकडं इतरत्र कुठं वॉटर लॉस जर झालं नाही, तर त्याची जी डेप्थ आहे MM किंवा सेंटीमीटर मध्ये, त्याला म्हणतात रेनफॉल. बर, आता रेनफॉल मेजरमेंट करण्याकरता कुठला इन्स्ट्रुमेंट वापरतात, तर वापरतात रेन गेज. द मेजरमेंट ऑफ रेनफॉल ऍट अ प्लेस इज मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट अँड द इन्स्ट्रुमेंट विच मेजर्स द रेनफॉल इज कॉल्ड ॲज रेन पेज. लक्षात ठेवा, रेनफॉलचं मेजरमेंट करण्याकरता एक इन्स्ट्रुमेंट वापरतात अँड द इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज रेन गेज. परत एकदा सांगतो, द रेनफॉल इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड द इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज रेन गेज. रेनफॉल मोजण्याकरता जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याला रेन गेज म्हणतात. कळालं रेन गेज काय? नेक्स्ट, आता रेन गेज स्टेशन म्हणजे काय बघा. The place at which rain gauges are installed for measurement of rainfall is called as rain gauge station. लक्षात ठेवा, रेन गेज एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याने आपण रेनफॉलचं मेजरमेंट करतो. पण रेन गेज असं कुठेही ठेवून चालतं का? नाही. एक स्पेसिफिक प्लेस असतो, एक स्पेसिफिक जागा असते, त्या प्लेसवर आपण रेन गेज ठेवतो आणि रेनफॉलचं मेजरमेंट करतो. त्या प्लेसला म्हणतात रेन गेज स्टेशन. द प्लेस ॲट विच rain gauge is installed for the measurement of rainfall is called as rain gauge station. रेनफॉलचं मेजरमेंट करण्याकरता
रेनगेज ज्या ठिकाणी इन्स्टॉल केलं जातं त्या जागेला रेनगेज स्टेशन म्हणतात. लिहून घ्या बाळांनो. काय डाऊट आहे ऑफलाईनच्या मुलांना? आता मग मला एक कळत नाही, हे रेनगेज स्टेशन सिलेक्ट करायचं कसं? कुठेही जर ठेवता येत नाही ना रेनगेज आपल्याला, मग हे स्टेशन सिलेक्ट कसं करायचं? तर रेनगेज स्टेशन सिलेक्ट करण्याकरता काही क्रायटेरिया आहे, काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपण विचारात घेतले पाहिजे. मग इथं लिहिलंय बघा, साईट सिलेक्शन फॉर रेनगेज स्टेशन. रेनगेज स्टेशन करता साईट सिलेक्ट करताना कोणकोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजे? नंबर 1, साईट शुड बी इन ओपन स्पेस हॅव्हिंग ऍट लिस्ट एन एरिया ऑफ 5.5 into 5.5 मीटर. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही रेनगेज स्टेशन इन्स्टॉल करता ती जागा कम्प्लिटली ओपन पाहिजे. आणि कम्प्लिटली ओपन म्हणजे किती एरिया तरी? तर 5.5 मीटर बाय 5.5 मीटरचा स्क्वेअर असा तो स्क्वेअर एरिया असा ओपन पाहिजे. टोटली 5 मीटर असं 5 मीटर असं तेवढा भाग कम्प्लिटली ओपन पाहिजे जिथं रेनगेज स्टेशन आपण इन्स्टॉल करतोय. गॉट इट? क्रायटेरिया नंबर 2, the distance of instrument from nearest obstruction should not be less than 30 meter or twice the height of obstruction. लक्षात ठेवा, रेनगेज स्टेशनच्या आजूबाजूला नक्कीच ऑब्स्ट्रक्शन असणारे ट्रीज असतील, एखादं बिल्डिंग असेल, पण हे जे ऑब्स्ट्रक्शन आहे ते रेनगेज स्टेशन पासून कमीत कमी 30 मीटर अंतरावर पाहिजे. 30 मीटर पेक्षा आतल्या भागात कुठलंच बिल्डिंग नको, ऑब्स्ट्रक्शन नको. म्हणजे जिथं रेनगेज स्टेशन तुम्ही सिलेक्ट करताय तिथून कमीत कमी 30 मीटर अंतरावर कुठलंच ऑब्स्ट्रक्शन नकोय. कळाला सेकंड क्रायटेरिया? क्रायटेरिया नंबर 3, द गेज शुड हॅव लेवल हॉरिझॉन्टल कॅच सरफेस. ज्या ठिकाणी तुम्ही रेनगेज इन्स्टॉल करणार आहे ती जागा एकदम हॉरिझॉन्टल पाहिजे. इन्क्लाइंड नको किंवा वगैरे काही नको, बाकी व्हर्टिकल इन्क्लाइंड नको. ती जागा, तो प्लेस ज्या ठिकाणी मी रेनगेज इन्स्टॉल करतोय ते कम्प्लिटली हॉरिझॉन्टल पाहिजे. त्यांनी रेन कॅच करताना अडचण येणार नाही. कळालं? मग त्यांनी काय सांगितलं की ती लेवल हॉरिझॉन्टल कॅच सरफेस पाहिजे. ओके. त्यानंतर क्रायटेरिया नंबर 4, टू रिड्यूस वाइंड इफेक्ट इट शुड बी सेट नियर द ग्राउंड सरफेस बट ऍट द सेम टाइम टू प्रिव्हेंट द स्प्लॅशिंग ऑफ वॉटर इनटू इट शुड बी सफिशियंटली हाय. लक्षात ठेवा, काय होतं की कधी कधी पाऊस ज्यावेळी असतो त्यावेळी वारा फार जोरात असतो. मग असं होऊ शकतं की वाऱ्याने ते पाणी त्या रेनगेज मध्ये पडणार नाही. मग असं होऊ नये म्हणून काय करायचं, जनरली आपण ज्या ठिकाणी रेनगेज इन्स्टॉल करतोय ते रेनगेज ग्राउंड सरफेसवर पाहिजे. पण इतकं पण खाली नको. ग्राउंड सरफेस म्हणजे इतकं पण खाली नको, कमीत कमी ते बऱ्यापैकी उंच पण पाहिजे आणि खूप जास्त ग्राउंड सरफेसवर पण नको आणि खूप जास्त उंच पण नको. खूप जास्त उंच असेल तर वाइंड इफेक्ट मुळे रेनफॉल मेजरमेंट चुकू शकतो, वाइंड इफेक्ट मुळे, वाऱ्यामुळे. आणि खूपच जास्त खाली असेल तर त्या ठिकाणी बाळांनो, त्या ठिकाणी वॉटर स्प्लॅश होईल. वॉटर स्प्लॅश होईल म्हणजे काय? वॉटर स्प्लॅश होईल म्हणजे पावसाचे थेंब त्यात पडतील आणि ते उडून परत बाहेर जायला बसले. मग तसं स्प्लॅशिंग ऑफ वॉटर होऊ नये म्हणून बऱ्यापैकी उंच असलं तरी चालेल आणि खूपच जास्त उंच नको, नाही तर मग तिथं वाइंडिंग इफेक्ट डेव्हलप होईल. मग रेनफॉल मेजरमेंट होण्याकरता तुमचं रेनगेज हे खूप जास्त हाईटवरही नको आणि खूप जास्त ग्राउंड सरफेसवरही नको. वर जर हाईटवर असेल तर वाइंडिंग इफेक्ट मुळे व्यवस्थित रेनफॉल मेजरमेंट होणार नाही आणि खूप जास्त खाली असल्यामुळं वॉटरचं स्प्लॅशिंग होऊ शकतं. ओके, घ्या लिहून बाळांनो, चारीचे चारी क्रायटेरिया लिहून घ्या. These are the 4 criteria used for site selection for रेनगेज स्टेशन. अजून काही क्रायटेरिया आहेत बघा. अ फेन्स शुड बी इरेक्टेड अराउंड द रेनगेज स्टेशन. रेनगेज स्टेशनच्या बाजूला एक छोटस कुंपण तयार करायचं. अ फेन्स शुड बी इरेक्टेड अराउंड द रेनगेज स्टेशन टू प्रोटेक्ट द रेनगेज फ्रॉम कॅटल, डॉग्स. रेनगेज स्टेशनच्या आजूबाजूला छोटस कुंपण करायचं जेणेकरून कुठलेही जीव जंतू तिथपर्यंत नाही पोहोचले पाहिजे. म्हणजे कुत्रा वगैरे, डॉग्स, कॅटल, उंट ते तिथं पाणी प्यायला नाही यायला हवे, नाहीतर मग आपलं रिडिंग चुकू शकतं. म्हणून एक छोटस कुंपण करायला पाहिजे, फेन्स करायला पाहिजे रेनगेज स्टेशनच्या आजूबाजूला. पुढचा क्रायटेरिया,
द डिस्टन्स ऑफ द फेन्स शुड नॉट बी लेस दॅन ट्वाइस ऑफ इट्स हाईट. रेन गेज स्टेशनची जितकी हाईट आहे त्याच्या दुप्पट डिस्टन्सवर पाहिजे फेन्स. रेन गेज स्टेशनची जितकी हाईट आहे त्याच्या दुप्पट डिस्टन्सवर पाहिजे फेन्सिंग. कुंपण दुप्पट डिस्टन्सवर पाहिजे. इट शुड नॉट बी लेस दॅन ट्वाइस द हाईट ऑफ द रेन गेज स्टेशन. कळाला पुढचा क्रायटेरिया. क्रायटेरिया नंबर 7, अ साइट दॅट इज शेल्टर्ड फ्रॉम हाय वाइंड शुड बी चोजन. जनरली अशी साइट निवडा, अशी साइट घ्या की ज्या ठिकाणी हाय वाइंड नाही. आणि जर हाय वाइंड येत असेल तर तिथं काहीतरी शेल्टर वगैरे पाहिजे, म्हणजे फार जास्त वारा लागणार नाही. मग साइट जनरली अशी चूज करायची बाळांनो ज्या ठिकाणी हाय वाइंड पासून शेल्टरिंग केलेलं आहे, फार जास्त वारा त्या ठिकाणी लागणार नाही. याकरता अशी साइट निवडायची जिथं हाय वाइंड पासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून शेल्टरिंग केलेलं आहे. क्रायटेरिया नंबर 8, द रेन गेज शुड नॉट बी इन्स्टॉल्ड ऑन द टॉप और साइड और ऑन द हिल. इफ सो then site should be selected such that it should be protected from high wind. रेन गेज स्टेशनची जी साइट आहे ती फार जास्त उंचावर नको, आणि जर फार जास्त उंचावर असेल तर मग तिथं हाय वाइंड लागता कामा नये अशी काळजी घ्या. नाही तर वाऱ्यामुळे रेन गेज म्हणजे रेन गेज आपल्याला ॲक्युरेट आन्सर देणार, ॲक्युरेट मेजरमेंट देणार नाही. म्हणून तुमची जी रेन गेज स्टेशनची साइट आहे ती फार जास्त टॉपला नकोय. जितक्या जास्त टॉपला असेल तिथं तितका जास्त हाय वाइंड असेल. मग हाय वाइंड पासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून रेन गेज स्टेशन हे फार जास्त हाईटवर नकोय. द गेज मस्ट बी माउंटेड फर्मली सो दॅट इट कॅन नॉट बी डिस्टर्ब्ड इवन बाय स्ट्रॉंग वाइंड. रेन गेज स्टेशन अशा पद्धतीने फिट करायचं की किती जोराचा वारा आला तरी रेन गेज स्टेशन डिस्टर्ब होता कामा नये. अशा पद्धतीने त्याचं फिटिंग करायचं रेन गेज स्टेशनचं. किती जोराचा वारा आला तरी सुद्धा रेन गेज स्टेशन त्या ठिकाणाहून डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. व्हॉट इट. अशा पद्धतीने पॉइंट सुद्धा लिहून घ्या बाळांनो. काय डाऊट आहे? हे सगळे क्रायटेरिया घेऊन मग आपण रेन गेजच्या मदतीने रेनफॉल मेजरमेंट करू शकतो. आता मग रेन गेज काय नेमकी कोणत्या टाईपचे असतात, त्याचे काही वेगवेगळे टाइप्स आहेत का, क्लासिफिकेशन आहे का? चला तर पाहूया. तर बाळांनो रेन गेज हे 2 टाईपचे असतात. एक असतात नॉन रेकॉर्डिंग टाईपचे रेन गेज, एक असतात रेकॉर्डिंग टाईपचे रेन गेज. रेकॉर्डिंग टाईपच्या रेन गेजला ऑटोमॅटिक रेन गेज पण म्हणतात. एक असतात नॉन रेकॉर्डिंग टाईप रेन गेज, एक असतात रेकॉर्डिंग टाईप रेन गेज. रेकॉर्डिंग टाईप रेन गेजला आपण ऑटोमॅटिक रेन गेज असं देखील म्हणतो. नॉन रेकॉर्डिंग टाईपचा एकच रेन गेज आहे, सिमॉन्स रेन गेज. सिमॉन्स रेन गेज एवढा एकच आहे नॉन रेकॉर्डिंग टाईपचा रेन गेज. आणि रेकॉर्डिंग टाईपचे म्हणजे ऑटोमॅटिक रेन गेजचे 3 वेगवेगळे टाइप्स पडतात. वेइंग बकेट गेज, वेइंग बकेट गेज, टिपिंग बकेट गेज, टिपिंग बकेट गेज आणि नंतर फ्लोट टाइप रेन गेज किंवा सायफॉन गेज. ओके, दीज आर द 3 टाइप्स ऑफ रेकॉर्डिंग टाइप रेन गेज and this is the non recording type rain gauge. आजच्या लेक्चर मध्ये आपण सिमॉन्स रेन गेज पाहणार आहोत. अगोदर लिहून घ्या. चला बाळांनो झाला असेल क्लासिफिकेशन ऑफ रेन गेजेस. ओके, आता रेकॉर्डिंग टाइप रेन गेज काय असतं बरं? नॉन रेकॉर्डिंग टाइप रेन गेज बघा. इन नॉन रेकॉर्डिंग टाइप ऑफ रेन गेज it does not record rain but it only collect the rain. नॉन रेकॉर्डिंग टाइपचं रेन गेज असेल तर तो रेनला मेजर करणार नाही, रेनफॉलचं मेजरमेंट करणार नाही, तो फक्त त्या रेनला कलेक्ट करेल. रेनफॉलचं मेजरमेंट करत नाही म्हणून याला नॉन रेकॉर्डिंग टाइप रेन गेज म्हणतात. हा फक्त त्या रेनफॉलला कलेक्ट करतो. अँड धिस कलेक्टेड रेन इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ ग्रॅज्युएटेड सिलेंडर. मग रेनफॉल कसं मोजायचं? तुम्ही जर रेन कलेक्ट केली तर त्या रेनफॉलला, त्या रेनला आपण मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ ग्रॅज्युएटेड सिलेंडर. ग्रॅज्युएशन्स असलेलं एक व्हर्टिकल सिलेंडर आहे आणि त्या व्हर्टिकल सिलेंडर मध्ये आपण रेनफॉलला मेजर करतो. कळालं? मग नॉन रेकॉर्डिंग टाइपचे जे रेन गेजेस असतात ते रेनफॉलला फक्त कलेक्ट करतात.
त्याचं रिडिंग वगैरे काउंट करत नाहीत. आणि मग रिडिंग काउंट करण्याकरता या नॉन रेकॉर्डिंग टाईपच्या रेन गेज मध्ये जो रेनफॉल कलेक्ट झाला तो कलेक्टेड रेनफॉल ग्रॅज्युएटेड सिलेंडरच्या माध्यमातून मेजर केला जातो. मग आपल्याला रेनफॉल डाटा मिळतो, मग आपल्याला रेनफॉलचं मेजरमेंट मिळतं. म्हणजे नॉन रेकॉर्डिंग टाईपचे रेनफॉल हे फक्त रेनफॉलला कलेक्ट करतात, मेजर करत नाही. मेजर करण्यासाठी ग्रॅज्युएटेड सिलेंडर वापरतात. लिहून घ्या. समजलं? आता नॉन रेकॉर्डिंग टाईपचा रेन गेज फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे सिमॉन्स रेन गेज. हा एकुलता एक नॉन रेकॉर्डेड टाईपचा रेन गेज आहे. इट इज नॉन रेकॉर्डिंग टाइप ऑफ रेन gauge which was extensively used for the measurement of rainfall at various rain gauge station by Indian Meteorological Department until about 1969. हा एकुलता एक नॉन रेकॉर्डिंग टाईपचा रेन गेज आहे. हा जवळपास सगळ्या ठिकाणी वापरला जातो. इंडियामध्ये मोस्ट ऑफ ऑल रेनफॉल डाटा मेजरमेंट करण्याकरता सिमॉन्स रेन गेज वापरतात. आणि कोण करतं बरं इंडियामध्ये रेनफॉल डाटाचं मेजरमेंट कोण करतं? तर इंडियन मिटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे IMD. IMD हे 1969 पासून रेन गेजचं मेजरमेंट करतं, रेनफॉलचं मेजरमेंट करतं. आणि कोणत्याने करतं? नॉन रेकॉर्डिंग टाईपच्या सिमॉन्स रेन गेजने रेनफॉल डाटा मेजर केला जातो. कोण करतं? IMD करते 1969 पासून. मग नॉन रेकॉर्डिंग टाईप मध्ये सिमॉन्स रेन गेज हा एकुलता एक टाईप आहे आणि 1969 पासून याचा यूज केला जातो रेनफॉल मेजरमेंट करता इंडियामध्ये. आणि इंडियन मेटेओरॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे IMD डिपार्टमेंट रेनफॉल डाटा मेजर करतं विथ द हेल्प ऑफ सिमॉन्स रेन गेज. पुढे दिस टाइप ऑफ रेन गेज डू नॉट रेकॉर्ड रेनफॉल डायरेक्टली. ह्या टाईपचा जो रेन गेज असतो ना तो डायरेक्टली रेनफॉल मेजर करत नाही. म्हणजे तो रेनफॉलला फक्त कलेक्ट करतो पण मेजर करत नाही. बट कलेक्ट द रेन वॉटर इन अ बॉटल अँड धिस कलेक्टेड वॉटर इज मेजर्ड अँड इट गिव्स द टोटल अमाउंट ऑफ रेनफॉल ऍट द रेन गेज स्टेशन ड्युरिंग द मेजरिंग इंटरवल. सिमॉन्स रेन गेज हा ऍक्च्युअली मध्ये रेनफॉलचं मेजरमेंट करत नाही. मग हा काय करतो? हा फक्त त्या रेन वॉटरला बॉटल मध्ये कलेक्ट करतो. रेन वॉटरला बॉटल मध्ये कलेक्ट करायचं काम सिमॉन्स रेन गेज करतो. तो रेनफॉलला मेजर करत नाही, फक्त रेन वॉटरला कलेक्ट करायचं काम करतो. आणि नंतर ते जे कलेक्टेड वॉटर आहे त्याचं मेजरमेंट केलं जातं आणि मग आपल्याला भेटतं टोटल अमाऊंट ऑफ रेनफॉल ऍट दॅट रेन गेज स्टेशन. मग रेन गेज स्टेशनला झालेला टोटल अमाऊंट ऑफ रेनफॉल आपल्याला मिळतो. कळालं? मग लक्षात ठेवा सिमॉन्स रेन गेज ऍक्च्युअली मध्ये रेनफॉल डाटा मेजर करत नाही, तो फक्त रेन वॉटरला कलेक्ट करतो बॉटल मध्ये आणि बॉटल मध्ये जे वॉटर कलेक्ट केलं त्याला मेजर केलं जातं आणि मग आपल्याला भेटतं टोटल अमाऊंट ऑफ रेनफॉल ऍट दॅट रेन गेज स्टेशन. ओके, लिहून घ्या बाळांनो. आता सिमॉन्स रेन गेजने आपण कसं मेजर करू शकतो बरं? कसं मेजरमेंट करतात पहा बरं का. या ठिकाणी काही पॉइंट्स दिलेत बाळांनो, हे ते आहे. चला पाहूया. इट इज मेड अप ऑफ, आता बघा सिमॉन्स रेन गेज कसं आहे. इट इज मेड अप ऑफ सिलेंड्रिकल मेटल केस विथ एन इंटरनल डायमीटर ऑफ 127 mm. दिस केस इज इन्स्टॉल्ड ओव्हर द एनलार्ज्ड बेस हॅव्हिंग डायमीटर ऑफ 203.2 mm. तुम्ही जर सिमॉन्स रेन गेज पाहिलं तर हा एक सिलेंडर आहे मोठा आणि हा सिलेंडर मेटल पासून बनवलेला आहे. इट इज अ मेटॅलिक केस, सिलेंड्रिकल मेटॅलिक केस आहे. त्याचा जो इंटरनल डायमीटर आहे तो तुम्हाला पाठ करावा लागेल 127 mm आहे. ओरलला विचारतील. तर मेटल पासून बनवलेला सिलेंड्रिकल आकाराचा अशी एक केस आहे ज्याचा इंटरनल डायमीटर 127 mm आहे आणि त्याच्या खाली बेस आहे आणि त्या बेस तो जो एनलार्ज्ड बेस आहे त्याचा खालचा तो एनलार्ज्ड बेसचा डायमीटर आहे 203.2 mm. हे बघा हा सिमॉन्स गेज आहे, दिसतोय तुम्हाला? सिमॉन गेजचा हा जो इंटरनल डायमीटर आहे हा मेटलचा आहे बरं का. याचा इंटरनल डायमीटर आहे 127 mm. खाली जाऊन त्याचा बेस थोडासा मोठा होतो, एनलार्ज होतो आणि तेव्हा त्याचा डायमीटर किती होतो? 203.2 mm.
कळालं पहिलं सेंटेन्स. इंटरनल डायमीटर 127, खाली जाऊन त्याचा डायमीटर वाढतो, त्या एनलार्ज डायमीटर 203.2 mm. कळालं पहिलं सेंटेन्स. खाली जाऊन डायमीटर वाढतोय बघ. सर्क्युलर आहे बरं का, साइडनी पाहिल्यावर तो रेक्टँग्युलर दिसतोय. पुढं, अ फनेल इज फिक्स्ड ऍट द टॉप ऑफ द सिलेंडर मेटल केस. मेटल केसच्या वरच्या बाजूला एक असं फनेल लावलेलं आहे. फनेल म्हणजे नारसाळ वरती लावलेलं आहे. अ ब्रास रिम ऑफ हेविंग इंटरनल डायमीटर, त्याच्या खाली एक ब्रासची रिंग आहे. त्या ब्रास रिंगचा इंटरनल डायमीटर 127 mm आहे. इज प्रोव्हाइडेड टू द फनेल. त्या फनेलला वरती 127 mm डायमीटर असलेली एक ब्रासची रिंग सुद्धा आहे. जरा इकडे पहा. आता इथं दिसतंय का आतमध्ये तुम्हाला एक फनेल लावलेलं आहे पहा. फनेल, हे फनेल आहे. बरं, या फनेलला वरच्या भागामध्ये, या फनेलला वरच्या भागामध्ये काय लावलेलं आहे? एक ब्रासची रिंग आहे. आणि ही जी ब्रासची रिंग आहे, ब्रास या मेटलची रिंग, तिचा डायमीटर 127 mm आहे. आणि तिथं कनेक्ट केलेलं आहे हे फनेल. त्या फनेलचा वरचा डायमीटर 127 mm आहे. आता हे फनेल दुसऱ्या एका बॉटल मध्ये लावलेलं आहे. ही बॉटल कशाची आहे? ग्लासची बॉटल आहे. फिगर कळते ना? पुढं, आता हे जे सिलेंड्रिकल मेटॅलिक केस आहे रेन गेजचं, इज फिक्स्ड इन द मॅसोनरी और कॉन्क्रीट फाउंडेशन having dimension 600 by 600 by 600 mm. Foundation is taken into the ground in such a way that funnel rim is exactly 30.8 mm above the ground level. इकडे बघा. आता हे जे सगळं इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण कॉन्क्रीटचं फाउंडेशन करून त्याच्यामध्ये फिक्स करतो. बरं, हे जे कॉन्क्रीटचं फाउंडेशन आहे त्याची लेंथ 600 mm, त्याची विड्थ 600 mm आणि त्याची हाईट 600 mm. आणि अशा पद्धतीने हे कॉन्क्रीटचं फाउंडेशन तयार करतो आपण की बाबा ज्याची लेंथ विड्थ आणि हाईट सगळं 600 mm आहे. आणि ग्राउंड लेवल पासून थोडंसं वर काढायचं. ही ग्राउंड लेवल आहे ना, त्याच्यापासून थोडंसं वर काढायचंय कॉन्क्रीटचं फाउंडेशन. आणि कॉन्क्रीटच्या या फाउंडेशन मध्ये हे मेटॅलिक केस असलेला सिमॉन्स रेन गेज त्याच्यामध्ये असा फिट करायचा. कळालं? आणि फिटिंग करताना जनरली तो किती वर आला पाहिजे? एवढा किती वर आला पाहिजे? 30.8 mm वर आला पाहिजे फाउंडेशनचा भाग. फाउंडेशनचा भाग ग्राउंड लेवल पासून 30.8 mm वर आला पाहिजे. कळालं? पुढे, देअर इज अ ग्लास बॉटल केप्ट इनसाइड द मेटॅलिक केस. त्या मेटॅलिक केसच्या आतमध्ये एक काचेची बॉटल आहे. द स्टेम ऑफ द फ्युनेल इज इन्सर्टेड इनटू द ग्लास बॉटल. इकडे पहा, फनेलचा हा खालचा स्टेम आहे आणि ही ग्लासची बॉटल आहे. फनेल मध्ये जे काही रेनफॉल होईल तो कुठून येईल? या स्टेम मधून काचेच्या बाटलीत येईल. आणि तर रेनफॉलचे जे वॉटर आहे ते या ठिकाणी कलेक्ट केलं जाईल. हे रेन वॉटर आहे ते कलेक्ट केलेलं. मला वाटतं कन्स्ट्रक्शन लक्षात आलं असेल. यात काय डाऊट आहे का? पाहून घ्या. हे डायमेन्शन पहा 25 mm, हे पण 25 mm, इथून एवढं 50.8 mm. ओके, आता या ठिकाणी हे 30 झालंय पण इथं 50 बरं काही. याची हाईट किती आहे? 50.8 आहे. हा, इथून एवढं आहे 203.2 mm आहे. हे इथून एवढं 304.8 mm, एवढं 50.8 आहे. 25. इथं ब्रासची रिंग आहे, फनेल, हे स्टेम, एक ग्लास बॉटल, इथं रेन वॉटर कलेक्ट केलेलं आहे. फाउंडेशन आहे कॉन्क्रीटचं. आणि कॉन्क्रीटच्या फाउंडेशनचं आहे. जेव्हा तुम्ही हे कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करता तेव्हा फिगर पण ड्रॉ करावी लागेल. तेव्हा फिगर पण पाहून घ्या. अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्या. मग बाळांनो हे पण ड्रॉइंग करून घ्या. आता हे नेमकं काम काय करतं बरं सिमॉन्स रेन गेज? याचं वर्किंग कसं आहे? द रेन वॉटर एंटर्स द ग्लास बॉटल थ्रू द फनेल अँड गेट कलेक्टेड इन द बॉटल. वरतून रेन वॉटर येतं, ते रेन वॉटर फनेल मध्ये येतं. फनेल मध्ये आलं की ते ग्लास बॉटल मध्ये कलेक्ट होतं. मग इथं रेन वॉटर आता आपण कलेक्ट केलं. मग पुढे काय होतं? ते जे कलेक्टेड वॉटर बॉटल मध्ये आपण कलेक्टेड वॉटर कलेक्ट केलं बाय मीन्स ऑफ ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ते एका सिलेंडर मध्ये टाकलं जातं. ज्या सिलेंडरवर ग्रॅज्युएशन आहे त्यामध्ये ते टाकलं जातं. आणि नंतर आपण कॅल्क्युलेट करतो सेंटीमीटर ऑफ डेप्थ ऑफ रेन फॉलन.
मग आपण तो रेनफॉल डाटा मोजतो सेंटीमीटर मध्ये, म्हणजे हाईट मध्ये, त्या ग्रॅज्युएटेड सिलेंडर मध्ये. मग व्हॉल्यूम ऑफ कलेक्टेड वॉटरचं जे काही व्हॉल्यूम आहे त्याला डिवाइड करायचं त्या रेन गेजच्या एरियानी. रेन गेजचा जो एरिया आहे व्हॉल्यूमला एरियाने डिवाइड केलं की आपल्याला भेटतं सेंटीमीटर मध्ये रेनफॉल डाटा. कळालं मग सिमॉन्स रेन गेज काय? व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं वॉटरचं. जे वॉटर कलेक्ट केलं ना ते ग्रॅज्युएटेड सिलेंडर मध्ये टाकलं. आता ग्रॅज्युएटेड सिलेंडर मध्ये आपल्याला खालचा डायमीटर माहिती आहे. खालचा डायमीटर माहित असेल तर एरिया निघाल का नाही? मग त्या एरियानी त्याचं व्हॉल्यूम म्हणजे त्या एरियाला त्याच्या हाईटने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. मग ते व्हॉल्यूम डिवायडेड बाय एरिया केलं की तुम्हाला सेंटीमीटर मध्ये भेटेल रेनफॉल डाटा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय हाईट मोजतात की रेनफॉल जेव्हा खाली येईल तेव्हा त्या रेन वॉटरची हाईट काय राहील, डेप्थ काय राहील ती MM किंवा सेंटीमीटर मध्ये सांगायची. पण त्या एक काळजी घ्यायची की ते जे रेन वॉटर आहे त्याचं इव्हॅपोरेशन झालं नाही पाहिजे, ऍब्सॉर्प्शन नाही झालं पाहिजे. त्यासाठी सिमॉन्स रेन गेज वापरतात. हे एकुलतं एक नॉन रेकॉर्डिंग टाईपचं रेन गेज होतं, ते आपण इथं पाहिलं. नेक्स्ट लेक्चरला आपण रेकॉर्डिंग टाईपचे रेन गेजेस पाहणार आहोत. ओके, बाय स्टुडंट्स.